नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू सुशील ठवरे ब्लॉग्स। आज आपण चाललेलो आहे तालमीमध्ये। तिथे तुम्हाला तालीम दाखवतो व माझा वर्कआउट दाखवतो। चला भेटूया तालमीमध्ये। नमस्कार मित्रांनो, आलोय आज आपण तालमीमध्ये। आज मी तुम्हाला दाखवतो की तालीम कशी आहे व तालमीमध्ये काय काय आहे। हे बघा, मागं बघताय ती देवाची मूर्ती आहे। त्याच्यानंतर इथं काय लिहिलंय ते कमेंट करा। हे बघा, इथं आखाडा व पलीकड मॅट आहे आणि साईडला जे तुम्हाला भिंतीवर दिसत आहे ते डावाचे चित्र आहेत सर्व। जे तुम्हाला पलीकडे दिसत आहे ते मॅट आहे आणि इकडल्या बाजूला आखाडा आहे। थांबा, तुम्हाला आखाडा दाखवतो। हे बघून घ्या आखाडा। आखाड्यामध्ये दही मारलंय त्यामुळे तसं साईडला पांढरं पांढरं दिसत आहे व माझ्या मागं जी दिसत आहे ती तुम्हाला मॅट आहे। आणि चला तुम्हाला मॅट दाखवतो व पलीकडची जिम दाखवतो। आणि हे बघा, ही मॅट आहे। ह्याच्यावर संध्याकाळी प्रॅक्टिस होती, 7 ते 9 प्रॅक्टिस असती संध्याकाळची। आणि तिकडं साईडला दिसतोय तो वजन काटा ठेवलेला आहे आणि पलीकड जिम आहे। माझ्या मागं बघताय ती जिम आहे आणि जिममध्ये काय सर्व मुलं सकाळी वर्कआउट करतात आणि फक्त जिम पण लावू शकतो आपण इथं। म्हणजे जिम करण्यासाठी पण वेगळे बाहेरून मुलं येतात असं। आणि ह्या साईडने बघून घ्या की तालीम कशी दिसतीये, संपूर्ण तालीम बघून घ्या। आणि त्याच्यानंतर जिममध्ये पण चांगल्या क्वालिटीच्या मशीनी आहेत आणि बाहेरून पण मुलं जिममध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी येतात, फक्त जिम लावण्यासाठी। नमस्कार मित्रांनो, आणि माझ्या मागं जे मॅट दिसतंय तिथं डेली 7 वाजता 7 ते 9 प्रॅक्टिस होती आणि पलीकडे आखाडा आहे। आखाड्यामध्ये सोमवार आणि शुक्रवार लढत चालती, म्हणजे लढती होत्यात सोमवार आणि शुक्रवार। आणि आखाड्याच्या जे साईडला जागा दिसते मोकळी तुम्हाला, तिथं मुलं वर्कआउट करतात, म्हणजे मातीतून आल्यानंतर व मॅटहून आल्यानंतर। आणि चला मग आपण आता व्यायाम दाखवतो मी काय करणार आहे आज व्यायाम। आणि आज मी 6 महिन्यानंतर डबल व्यायाम करणार आहे, तर सर्व मसलचा व्यायाम करणार आहे थोडा थोडा। चला आता व्यायाम स्टार्ट करू। इंजुरी नंतर आपण साधारणतः 6 महिन्यानंतर आलोय तालमीत वर्कआउट करण्यासाठी, त्याच्यामुळे पहिली स्ट्रेचिंग केली। स्ट्रेचिंग झाल्यानंतर मग आपण वॉर्मअप स्टार्ट केला। वॉर्मअपमध्ये पहिले मान अप डाऊन करून घेतली, म्हणजे हलकाच वॉर्मअप केला। म्हणजे सुरुवात आपली हळूहळू करण्यासाठी हलका वॉर्मअप केला। वॉर्मअप करणं गरजेचं आहे, त्यामुळं मग हात फिरवून घेतले व थोडी मोबिलिटी एक्सरसाइज केली। त्यानंतर जरा हाडं मोडली व कंबर रोटेट करायला चालू केली। कंबर रोटेट करून घेतली व हात रोटेट केला। तसेच हे सर्व झाल्यानंतर आपण वर्कआउटला स्टार्ट करणार होतो, तेवढ्यातच मागून आपल्या वस्तादची एंट्री झाली व त्यानंतर आपण जरा उड्या मारून घेतल्या। व आत्ता बॉडी कंडिशन दाखवतो। 6 महिने झालं वर्कआउट नव्हतं, त्यामुळे बॉडी भरपूर डाऊन झालेली आहे। आत्ता सध्याला ही बॉडी कंडिशन आहे व लवकरच आपलं ट्रान्सफॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला दाखवणार आहे ब्लॉग्स। आणि पुढचा वर्कआउट स्टार्ट केला, मग लगेच खाली उतरलो आखाड्यामध्ये आणि आखाडा खोदायला चालू केला व आखाडा एकदा खोदून घेतला संपूर्ण। आणि आखाडा खोदताना मस्त गाणी चालू होती मागं, तुम्ही व्हिडिओमध्ये मागं बघतच असाल। JBLचं साऊंड आहे कोपऱ्याला वर जिमच्या इथे, ते मस्त गाणी वाजत होती, त्यामुळं वर्कआउट करायला पण एनर्जी येत होती तशीच। आणि मी ज्या फावड्याने आखाडा खोदत आहे ते फावडं अंदाजे किती किलोचं असन हे तुम्ही कमेंट करा। मी तुम्हाला क्लू देतो की ते फावडं 15 ते 25 किलोच्या आतमध्ये आहे आणि ते भरपूर जड आहे। ते तुम्ही कमेंट करा की ते किती किलोचं असन। व आखाडा खोदून झाला आणि वर गेलो। वर गेल्यानंतर जोरसाठी जागा पकडली व जोर मारा स्टार्ट केले। मग इथं जोर मारले, इथं 5 सेट जोर मारले व दुसरीकडे दुसऱ्या जागेवर परत 5 सेट मारले। ते सर्व जोर मारून घेतले, जागा चेंज केली आणि जोर स्टार्ट केले। तिथं पण जोर मारले आणि जोर झाल्यानंतर डिप्स मारायचं असं ठरलं, कारण की लय दिवसानंतर वर्कआउट करत होतो, त्यामुळे सर्वच व्यायामाचा एक सेट घ्यायचा होता। त्यामुळे डिप्स मारण्यासाठी पार्टनर घेतला व डिप्स चालू केल्या आणि इथं डिप्सचे 5 सेट मारले, म्हणजे सर्व व्यायामाचे
5 ते 6 सेट मारत होतो, कारण भरपूर दिवसानंतर वर्कआउट चालू केला होता. त्यामुळे सर्व मसल ट्रेन झाल्या पाहिजे, ह्यामुळे सर्वच मसलसाठी वर्कआउट चालू होता. आणि शोल्डरसाठी मुगदल घेतलं आणि मुगदल इकडून 3दा म्हणजे राईट साईडने 3दा फिरवलं आणि लेफ्ट साईडने 3दा फिरवलं. आणि मुगदल फिरवत असताना तुम्हाला जी बॅक साईडला हनुमानाची मूर्ती दिसतीये व फोटो दिसतोय, ह्यापैकी सर्वात चांगलं कोणतं आहे ते कमेंट करून सांगा. मुगदल फिरवून झालं, त्यानंतर कप्पी वाढायला आलो. कप्पी बघतच असाल, काही लोकांनी पहिल्यांदा बघितली असन व तालमीतील जी मुलं आहेत म्हणजे जे ब्लॉग बघत आहेत त्यांनी तर पहिलवानांनी बघितलीच आहे. कप्पी म्हणजे दुसऱ्या साईडला वेट लावलेलं आहे, हे 30 किलो वेट आहे आणि ते वाढायचं असतं. त्यामुळे हातात व पाठीमध्ये ताकद येते. त्यामुळे मी ही कप्पी वडून घेतली, म्हणजे 10 वेळा वडली. नमस्कार मित्रांनो, इंजुरीनंतर आता पहिल्यांदा दोरी चढणार आहे आज. आणि आत्ता वेट आहे 75 किलो. बघू दोरी जातीये का. चला. आणि कमेंट करून सांगा की दोरी किती मीटरची होती. आणि आता वर्कआउट झाला आहे सर्व. आणि आता बॉडी कूल डाऊन करतो, स्ट्रेचिंग करतो. हाय मित्रांनो, नमस्कार. आज आपला सर्व व्यायाम झालेला आहे. 6 महिन्यानंतर आपण व्यायाम केला आज. तर तुम्ही व्यायाम सर्व बघितलाच असेल. आणि आता जर तुम्हाला माझे डेली ब्लॉग बघायचे असेल तर कमेंट करा. आणि तुमच्या मनात प्रश्न असेल की तालमीत मुलं का नाहीत, कारण की आपण लवकर आलतो व्हिडिओ काढण्यासाठी. खरं तर आपण लवकर आलतो ब्लॉगसाठी, त्यामुळे तालमीत मुलं नाहीत. तर तालमीत मुलं असतातच. तर तुम्हाला तालीमच्या मुलांचं जर ब्लॉग बघायचा असेल तर मी 2-3 दिवसामध्ये त्यांचा व्हिडिओ अपलोड करतो व्यायामाचा सर्व. तर तुम्ही तो बघून घ्या. चला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नमस्कार मित्रांनो, आवरून आता घरीच चाललेलो, तेवढ्यात तालमीतली मुलं आल्यात. तर तुम्हाला तालमीतली मुलं दाखवतो. आता ह्यांचा जर ब्लॉग बघायचा असेल व्यायामाचा तर कमेंट करून सांगा.